नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये। YouTube कडून काही अपडेट्स आले आहे जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते अपडेट्स बद्दल माहिती देणार आहे, ज्यामुळे तुमचा फ्युचरमध्ये खूप फायदा होणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट अपडेट तो म्हणजे ऑटोडब। यामुळे तुम्ही जर हिंदीमध्ये बोलत असाल आणि तुम्ही ऑटोडबचा ऑप्शन जर एनेबल केला असाल तर ते इंग्लिश मध्ये ऑटोमॅटिक डब होणार, म्हणजे कन्वर्ट होणार। पण त्यात एक प्रॉब्लेम होता, तुमचा व्हॉइस तर इंग्लिश मध्ये डब होत आहे, पण तुमचे टायटल आणि डिस्क्रिप्शन सुद्धा इंग्लिश मध्ये होत आहे। एक्झाम्पल जसे की तुम्ही टायटल लिहिणार आहात 1K सबस्क्रायबर कसे कंप्लीट करणे, हेच इंग्लिश मध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होणार आहे, हाऊ टू कंप्लीट 1K सबस्क्रायबर। पण आपली ऑडियन्स तर हिंदीमध्ये जास्त व्हिडिओ बघत असते, फक्त काही ऑडियन्स जी इंग्लिश मध्ये बघते। मॅक्सिमम क्रिएटर्सला हे बटन मिळालेले आहे, बट त्यांनी हे बटन या कारणामुळे बंदच ठेवले आहे। हा प्रॉब्लेम युट्यूब समजला आहे आणि त्यांनी त्याचे समाधान म्हणून आता त्यांनी वेगवेगळे ऑप्शन आणले आहेत, त्यामुळे तुम्ही जे ऑप्शन एनेबल करणार तेवढेच कन्वर्ट होणार। म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉइसवर टिक करणार तर व्हॉइसच चेंज होणार, जर तुम्ही टायटल एनेबल केला तर टायटलच चेंज होणार। फ्युचरमध्ये तुम्हाला लवकरात लवकर हा ऑप्शन मिळणार आहे। सेकंड ऑप्शन YouTube क्रिएट, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग, ते पण फ्री मध्ये, कोणतेच सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आणि तो फक्त अँड्रॉइड मोबाईल मध्येच नाही तर तुम्हाला आयफोन मध्ये सुद्धा वापरायला मिळणार आहे। तिसरं ऑप्शन व्हॉइस थ्रू कमेंटला रिप्लाय देऊ शकतो। फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ रिगार्डिंग काही कमेंट केली तर तुम्ही त्याला व्हॉइस मार्फत रिप्लाय करू शकता। हा ऑप्शन काही क्रिएटर्सलाच मिळालेला होता, पण आता तो सगळ्यांनाच मिळणार आहे। ते पण तुम्ही 1 मिनिट पर्यंत व्हॉइस रेकॉर्डिंग करू शकता। ह्याचा हा बेनिफिट असणार आहे की तुमच्या ऑडियन्स सोबत कनेक्टिव्हिटी जास्त असणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।